Good afternoon, everyone. Saurabh sir. हा पंकज सर, अमित सर आहे. हा अमित सर. ठीक आहे, अजून जॉईन झाले नाहीत मुलं. हा होतील. नो प्रॉब्लेम. लाईव्ह केलेलं आहे ना? हो केलंय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. वेट करूयात 1-2 मिनिट. बाकीचे लोक जॉईन होत आहेत. अमित सर. हा सर बोला ना. हा सर माझ्या अकाउंट को होस्ट करा ना दोन्ही. करतो. अमित सर. हा सर बोला ना. दुसरा अकाउंट झालेलं नाहीये को होस्ट. दुसरं अकाउंट होस्ट करून देतो मी आता. हो. ओके. थँक्यू सर. गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून सर. लास्ट लेक्चरला काय पाहिलेलं आठवतंय? पहा, कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये लेविस ड्रॉट स्ट्रक्चरचे आपण काय पाहिले होते? काही रूल्स पाहिले होते. कोणते रूल्स आहेत? 5 स्टेप्स टू राईट लेविस डॉट स्ट्रक्चर. पहिल्यांदा आपण काय करणार? फर्स्ट स्टेप, ऍड टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ कंबाइनिंग ऍटम्स. म्हणजे जेवढे काही ऍटम्स असतील एखाद्या मॉलिक्यूल मध्ये त्याचं जर स्ट्रक्चर ड्रॉ करतोय आपण, तर त्या प्रत्येकाचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, जसे की आपण लेफ्ट साइडला बोर्डवरती लिहित होतो की त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे, अकॉर्डिंग टू दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो आपण. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर लास्ट ऑर्बिटमध्ये म्हणजे लास्ट सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढ्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणणार की ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. एकदा का त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काउंट केले त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 5th आणि 6th. जर त्या टोटल मॉलिक्यूल वरती किंवा ग्रुप ऑफ ऍटम वरती काही चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, तर जेवढे निगेटिव्ह चार्ज आहेत तेवढे इलेक्ट्रॉन तुम्हाला काय करावे लागतील? ऍड करावे लागतील. आणि जर का त्याच्यावरती टोटल पॉझिटिव्ह चार्जेस असतील काही, तर जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तेवढे इलेक्ट्रॉन त्यानं काय केले असतील? लॉस केले असतील. मग तुम्हाला ते सबस्ट्रॅक्ट करावे लागतील किंवा मायनस करावे लागतील तुमच्या काउंटिंग मधून. सेकंड स्टेप काय असते पहा. सेकंड स्टेप, राईट द स्केलेटल स्ट्रक्चर. स्केलेटल स्ट्रक्चर म्हणजे काय लिहायचं आहे पहा. स्केलेटल स्ट्रक्चर मध्ये तुम्ही काय करणार? जो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट साइडला आहे, त्या ऍटमला तुम्ही सेंट्रलाइज करणार. म्हणजे त्याला सेंटरला प्लेस करायचं, बाकीचे ऍटम्स त्याच्या अराउंड असतील. ह्याला एक्सेप्शन असेल हायड्रोजन. हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे पण तो ड्युप्लेट कंप्लीट करतो, मोनोव्हॅलेंट आहे, त्यामुळं हायड्रोजन हे त्याला एक्सेप्शनल असेल. म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन आला तर नायट्रोजनला आपण सेंटरला घेणार, ऑक्सिजन त्याच्या अराउंड आपण प्लेस करणार.
जर सल्फर आणि ऑक्सिजन आला, सल्फरला आपण सेंटरला घेणार, ऑक्सिजन त्याच्या अराउंड प्लेस करणार इन दिस वे. थर्ड स्टेप पहा, ऍड रिमेनिंग इलेक्ट्रॉन पेअर्स टू कम्प्लीट ऑक्टेट ऑफ इच ऍटम. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, स्केलेटल स्ट्रक्चर लिहिलं, त्याच्यानंतर प्रत्येक ऍटम मध्ये सिंगल बॉन्ड दाखवायचा आहे आपल्याला, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रॉनची एक पेअर शेअर झालेली आहे मिनिमम, त्याशिवाय त्याच्यापेक्षा मिनिमम बॉन्डिंगची स्टेप आपल्याकडे नाहीये. जर त्या मॉलिक्यूल आहे आणि ऍटम्स बॉन्डेड आहेत म्हणजे मिनिमम सिंगल बॉन्ड तरी त्याच्यामध्ये आहे, मग तो सिंगल बॉन्ड आपण दाखवणार, बॉन्डिंग ऑफ ऍटम्स. त्याच्यानंतर रिमेनिंग इलेक्ट्रॉन जे आहेत आपल्या काउंटिंग मधले, टोटल काउंट केलेले आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ते आपण प्रत्येक ऍटमला इंडिव्हिज्युअली देणार की जेणेकरून त्याचं ऑक्टेट कम्प्लीट व्हावं. जर ते देऊन पण आपल्याकडचे सगळे इलेक्ट्रॉन संपले आणि ऑक्टेट कम्प्लीट होत नाहीये, 1 किंवा 2 ऍटमचं ऑक्टेट कम्प्लीट होत नाहीये, तर त्याच्यामध्ये आपण काय करणार, बाकीचे नॉन बॉन्डिंग जे इलेक्ट्रॉन आहेत ते पण बॉन्ड मध्ये प्लेस करणार, म्हणजे आणखी काही पेअर शेअर करणार आणि सिंगल बॉन्डच्या ऐवजी डबल बॉन्ड करणार. तरीही ऑक्टेट कम्प्लीट होत नाही, तर डबल बॉन्डच्या ऐवजी आपण ट्रिपल बॉन्ड करणार. मग त्यावेळी डेफिनेटली त्याचं काय व्हायला पाहिजे, ऑक्टेट कम्प्लीट व्हायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पॉलीएटॉमिक आयन्स मध्ये ठीक आहे, हे सांगितलंय आपण, जो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे तो सेंट्रलाइज असेल आणि जो कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे ते अराउंड त्याच्या प्लेस केले असतील. आणि सिंगल बॉन्ड झाल्यानंतर आपण काय करणार, पेअर्स आर युज्ड आयदर मल्टिपल बॉन्ड्स और रिमेन ऍज अ लोन पेअर. जर तुम्ही बॉन्ड मध्ये जर त्या पेअर्स युज करताय तर त्याला आपण म्हणणार बॉन्डिंग पेअर, मल्टिपल बॉन्ड तयार होईल. आणि नसेल तर आपण त्याला काय म्हणणार, त्या लोन पेअर्स असतील. म्हणजे काय होईल पहा, फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण कुठले एक्झाम्पल दिलेले होते आपल्याला, कोणते एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके ठीक आहे, H2 सिंपल आहे, O2 NF3 HNO3 CO2 CO3 ट्वाइस मायनस ओझोन एक दिलेला आहे. ओके, O2 चं स्ट्रक्चर कसं फॉर्म करू शकतो पहा आपण. O2 चं स्ट्रक्चर ठीक आहे, O2 मध्ये 2 ऑक्सिजनचे ऍटम आहेत, 2 ऍटम आहेत, दोन्ही सेम आहेत. तुम्हाला काही विचार करण्याची आवश्यकता नाही की कोण जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि कोण कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, हा विचार तुम्हाला करण्याची आवश्यकता नाहीये. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. पहिलं काम काय आहे तुमचं, पहिलं काम आहे तुम्हाला टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन याच्यातले फाइंड आउट करायचे, टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, 1s2 2s2 2p4, 1s2 2s2 2p4, बरोबर का? बरोबर. मला सांगा आउटर ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, आउटर ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉन. आउटर ऑर्बिट म्हणजे 2 नंबरची शेल, बरोबर की नाही? सेकंड ऑर्बिट, सेकंड शेल. ओके, म्हणजे 2s2 and 2p4, 1 2 3 and 4. ठीक आहे, तर हे असणार आहे याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दोन्हीसाठी सेम असणार आहे, म्हणजे 6 काय झाले, 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन झाले. मग एका ऑक्सिजन मध्ये 6 प्लस दुसऱ्या ऑक्सिजन मध्ये 6, टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय झाले, टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 12 इलेक्ट्रॉन्स. ओके, मग आपण काउंटिंग केलेलं आहे. काउंटिंग केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, काउंटिंग केल्यानंतर आपल्याला 12 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन भेटले. ही झाली आपली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे, स्केलेटल. आता स्केलेटल मध्ये इथे तुम्हाला सेंटरला कुणाला ठेवायची आवश्यकता नाही, 2 ऑक्सिजनचे ऍटम आहेत, दोन्ही सेम आहेत, सरळ एका बाजूला एक तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. ठीक आहे, मग आता ऍटलिस्ट याच्यामध्ये सिंगल बॉन्ड तरी असणार आहे, ऍटलिस्ट याच्यामध्ये काय असणार आहे, सिंगल बॉन्ड तरी असणार आहे. याचं बॉन्डिंग आहे म्हणजे तो बॉन्ड दिला. बॉन्ड म्हणजेच काय आहे, बॉन्ड म्हणजेच काय आहे, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. बॉन्ड म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 2 इलेक्ट्रॉन गेले आपले, 12 मधले 2 इलेक्ट्रॉन गेले. किती इलेक्ट्रॉन राहिले, 10 इलेक्ट्रॉन राहिले. ओके, मग आता हे इलेक्ट्रॉन यूज करून आपण प्रत्येकाचं ऑक्टेट काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. लेफ्ट साइड पासून आपण स्टार्ट करूयात. आता याचं ऑक्टेट कम्प्लीट करायचे. याच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन आहेत, ते शेअर्ड केलेले इलेक्ट्रॉन आपण काउंटिंग करत असताना याच्यामध्ये पकडतो, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन झाले. याला ऑक्टेट कम्प्लीट करायला 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हे 6 इलेक्ट्रॉन आपण काय करणार, 6 इलेक्ट्रॉन याला देणार. 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 लोन पेअर झाल्या. 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 लोन पेअर झाल्या. मग हे 6 इलेक्ट्रॉन आपण याला दिले. फर्स्ट नंबरच्या ऑक्सिजन ऍटमला आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, हे 2 पहिल्या बॉन्ड मध्ये, हे 2 इलेक्ट्रॉन गेले पहिल्या बॉन्ड मध्ये, हे 6 दिले याच्यासाठी. आता याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे का पहा, 2 + 2 + 2 आणि प्लस बॉन्डेड 2, बॉन्डिंग मधले 2, किती झाले, 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे याचं ऑक्टेट कम्प्लीट झालं. उरलेले किती आहेत, 4 इलेक्ट्रॉन. हे उरलेले इलेक्ट्रॉन आपण याला दिले, उरलेले जे इलेक्ट्रॉन आहेत हे आपण याला दिले. ठीक आहे,
या ऑक्सिजनला दिले. उरलेले इलेक्ट्रॉन 2 लोन पेअर म्हणजेच 4 इलेक्ट्रॉन. आता पहा लेविस अकॉर्डिंग टू लेविस डॉट स्ट्रक्चर आपण स्टेप बाय स्टेप हे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. आता इथं काय होतंय, याचं तर ऑक्टेट कंप्लीट झाले. याचं होईल का ऑक्टेट कंप्लीट? काउंट करा 2 प्लस हे बॉन्डिंग मधले 2 किती झाले? 2 Six. प्लस 2 प्लस 2 6 झाले. ओके, मग याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 6 इलेक्ट्रॉन झालेत. म्हणजे आपल्याला गरज किती आहे? अजून कितीची गरज आहे? वी रिक्वायर्ड 2 इलेक्ट्रॉन्स, 2 मोर इलेक्ट्रॉन्स. ओके, मग आता काय होणार आहे बघा, अशा केसमध्ये जो पहिला बॉन्डेड ॲटम आहे की ज्याच्यावरती लोन पेअर्स आहेत, हा काय करेल, जेवढे इलेक्ट्रॉन कमी आहेत तेवढे इलेक्ट्रॉन इक्वली शेअर करेल. का करेल हे पण सांगतो मी तुम्हाला. जर समजा या ऑक्सिजनने हे 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड म्हणून दोघांच्या मध्ये प्लेस केले, तर याला काही फरक पडणार आहे का? याच्याकडे पहिलाही 8 इलेक्ट्रॉन्स होते आणि हे इलेक्ट्रॉन जर इथं प्लेस करतोय तर ते काउंटिंग मध्ये पकडणार आहे आपल्याला. म्हणजे याच्या डोक्यावरती लोन पेअर आहे किंवा त्यानं शेअर केलेले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत ते ऑक्टेट काउंट करत असताना आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. म्हणजे याला काही फरक पडणार नाही की हे 2 इलेक्ट्रॉन इथं असले काय किंवा त्याने इथं प्लेस केले काय. मग रिझल्टंट स्ट्रक्चर काय पाहायला मिळेल आपल्याला? जिथं सिंगल बॉन्ड होता तिथं डबल बॉन्ड तयार झाले. या ऑक्सिजनवरती एक लोन पेअर कमी झाली, 4च इलेक्ट्रॉन राहिले आणि याच्यावरती ऑलरेडी 4 इलेक्ट्रॉन होते. आता काउंट करा 4 इलेक्ट्रॉन्स प्लस 4 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स 8, 4 इलेक्ट्रॉन्स प्लस 4 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 8. म्हणजे याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं. ओके, दोन्ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 12 इलेक्ट्रॉन होते. ठीक आहे, हे आहेत का चेक करा इंडिव्हिज्युअली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. येतं का लक्षात? एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. मग 12 इलेक्ट्रॉन इथं प्रेझेंट आहेत, त्याच्यापेक्षा एकही इलेक्ट्रॉन आपण कमी किंवा जास्त केलेला नाहीये. कधी करायचा? जर ह्या मॉलिक्यूल वरती पॉझिटिव्ह चार्ज असते काही, तर तेवढे इलेक्ट्रॉन आपण मायनस केले असते. जेवढे निगेटिव्ह चार्जेस आहेत तेवढे इलेक्ट्रॉन आपण काय केले असते? ऍड केले असते. ओके, कारण पॉझिटिव्ह चार्ज येण्यासाठी इलेक्ट्रॉन एलिमिनेट करावे लागतात, निगेटिव्ह चार्ज येण्यासाठी इलेक्ट्रॉन गेन करावे लागतात. मग ते आपण प्लस मायनस मध्ये काय करणार? कन्सिडर करणार. इट इज क्लिअर? समजतंय का? लेविस डॉट स्ट्रक्चर कसं ड्रॉ करणार? रिप्लाय मी. गौरंगी, ऐश्वर्या, केदार, कीर्ती, कौशल, Yes, sir. प्रथमेश फर्स्ट टाइम जॉईन केलं का? प्रथमेश, हा सर. ठीक आहे, कंटिन्यू करा लेक्चर. मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला मी चॅनलच्या लिंक शेअर करतो. हा. आपल्या युट्यूब चॅनल वरती जाऊन काय करायचे, जुने लेक्चर पहा आणि काही डाऊट्स असतील तर मेसेज करायचं मला. ठीक आहे, ओके सर. राईट डाऊन दिस. समजतंय? हे सोपं आहे. राईट डाऊन. ड्रॉ द स्ट्रक्चर. हॅलो सर, येस ऐश्वर्या. ते रेड कलरच्या पेनच्या ऐवजी ब्लॅक वगैरे यूज करता का? ठीक आहे. रिफ्लेक्शन होतंय का? हो सर, ते म्हणजे ओके, मध्येच ओके. ब्लर दिसतं. ओके, नो प्रॉब्लेम. येस सर. सध्या दिसतंय? हो दिसतंय काय सर, बोर्ड? ते मध्येच ठीक आहे. जरा ब्लर होतं ना त्यामुळे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. Yes, झालं sir. काय? दिस इज डन. प्रणीत, झालं का रे लिहून? कीर्ती, येस सर. हो गया? ठीक है. ओके, विल टेक सेकंड एग्जांपल. Okay, so draw the Lewis structure for NF3. पहिली स्टेप काय असेल? मी सांगितलेल्या स्टेप, सिंपल स्टेप लक्षात ठेवायच्या. कोणताही चार्ज नाही त्यामुळे इलेक्ट्रॉन ऍड किंवा मायनस करायची गरज नाही. या 4 ऍटमचे किती ऍटम दिलेत तुम्हाला? 4 ऍटम्स दिसत आहेत. 1 ऑफ नायट्रोजन, 3 ऑफ
फ्लोरीन. ओके, याचे आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पाहायचे आहे. मग नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती? नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा क्विक. 1s2 यस 2s यस 2s2 2p 2p 2 + 2 4 हो गए 3. सो 2p3. आउटर ऑर्बिट मध्ये किती? ऑर्बिट मध्ये व्हॅलेन्स ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन. फ्लोरीन का ॲटॉमिक नंबर सुरेश? फ्लोरीन का ॲटॉमिक नंबर? यस हेलो फ्लोरीन का ॲटॉमिक नंबर कितना? 9 9. So electronic configuration 1s2 2s2 2p 5 2 Yes, plus 2 plus 5 9. ओके, तो ये कितने इलेक्ट्रॉन हो गए? वैलेंस इलेक्ट्रॉन 7. ओके, नायट्रोजन मध्ये आउटर ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, इथं जे इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर करतोय सगळे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कन्सिडर करतोय. इनर ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन इथं आपण काउंटिंग मध्ये कुठेही विचार करत नाही, बिकॉज इनर इलेक्ट्रॉन्स डज नॉट पार्टिसिपेट इन द केमिकल बॉन्डिंग. कोणते इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होतात? फक्त व्हॅलेन्स शेल मधले इलेक्ट्रॉन किंवा आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन केमिकल बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट होतात. ठीक आहे, मग एका नायट्रोजनचे 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि फ्लोरीन मध्ये असतात 7. किती फ्लोरीनचे ऍटम आहेत? 3 फ्लोरीन ऍटम. ओके, 7 + 7 + 7 कितने हो गए? 26 7 प्लस 26 इलेक्ट्रॉन्स एवढे आहेत आपल्याकडे आता. ठीक आहे, आपण काय करणार? 26 इलेक्ट्रॉन साठी काउंटिंग करणार. ओके, मग स्केलेटल स्ट्रक्चर लिहायचं आहे आता आपल्या दुसऱ्या स्टेप मध्ये. ही आपली पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेप मध्ये आता स्केलेटल स्ट्रक्चर लिहायचं आहे. फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द टोटल पिरियोडिक टेबल. मग नायट्रोजन काय आहे? फ्लोरीन आणि नायट्रोजनशी कंपॅरिझन केले तर नायट्रोजन लेफ्ट साइडला आहे. लेफ्ट साइडला आहे म्हणजे तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. नायट्रोजनला आपण काय करणार? सेंट्रलाइज करणार, त्याला आपण सेंटरला लिहिणार. फ्लोरीन असतील त्याच्या अराउंड, तर आपण इक्वल डिस्ट्रीब्युशन करूया. तिन्ही बाजूला 3 आपण काय लिहिलेले आहेत? फ्लोरीन लिहिलेले आहेत. मग आता या सगळ्या ऍटम्स मध्ये बॉन्ड आहे, केमिकल बॉन्डिंग आहे, म्हणजे ऍटलिस्ट सिंगल बॉन्ड तरी असणार आहे. ओके, आणि जर याच्यामध्ये काहीच नसेल तर याला मॉलिक्यूल मध्ये कन्सिडर करण्याची आवश्यकताच नाहीये. ओके, मॉलिक्यूल आहे म्हणजे याच्यामध्ये ऍटलिस्ट काही ना काही बॉन्डिंग आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे मिनिमम सिंगल बॉन्ड तरी असणार आहे. मग सिंगल बॉन्ड आपल्याला द्यायचाच आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे आपल्याला? जे स्केलेटल आपण ड्रॉ करतोय स्केलेटल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड हा द्यायचाच आहे तरच ते बॉन्डिंग आहे. ठीक आहे, सिंगल बॉन्ड म्हणजेच काय? सिंगल बॉन्ड म्हणजेच काय? हा सिंगल बॉन्ड आहे म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर की नाही? सिंगल बॉन्ड आहे म्हणजेच काय आहे? सिंगल बॉन्ड आहे इट मीन्स 2 इलेक्ट्रॉन्स. सिंगल बॉन्ड आहे म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 2 + 2 + 2 किती इलेक्ट्रॉन? 6 इलेक्ट्रॉन इथं संपले आपले. 6 इलेक्ट्रॉन इथं संपले. किती राहिले आपल्या जवळ? 20 इलेक्ट्रॉन्स राहिले. 20 इलेक्ट्रॉन्स. आता काय सांगितलंय पहा, एकदा का स्केलेटल लिहून तुम्ही जर सिंगल बॉन्ड त्याच्यामध्ये मेन्शन करताय, सिंगल बॉन्ड रिप्रेझेंट करताय, बॉन्डिंग दाखवताय, त्याच्यानंतर हे उरलेले इलेक्ट्रॉन आहेत ते इंडिव्हिज्युअल प्रत्येक ऍटमला द्या आणि प्रत्येकाचं ऑक्टेट कंप्लीट करून घ्या. ओके, मग जर तुम्ही याला काय करताय? इलेक्ट्रॉन्स देताय तर स्टार्ट करा कोणत्याही एका फ्लोरीन पासून, का तर तिन्ही फ्लोरीन आहेत सेम आहेत. जर स्टार्ट केलं तुम्ही 2 इलेक्ट्रॉन आहेत, 6 ची गरज आहे याला कितीची गरज आहे? 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ते 6 इलेक्ट्रॉन आपण दिले, 6 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे हे 6 आणि हे 2 काय झालं? याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. एका फ्लोरीनला 6 इलेक्ट्रॉन दिले आपण, तर आपल्याकडे किती शिल्लक राहिले? 14 इलेक्ट्रॉन. दुसऱ्याला पण 6 इलेक्ट्रॉन द्या, 1 2 3 4 5 6 6 + 2 8 इलेक्ट्रॉन. जर परत तुम्ही काय करताय? 6 इलेक्ट्रॉन देताय, परत याला 6 इलेक्ट्रॉन देताय, तर आपल्याकडे काय राहिले? 8 इलेक्ट्रॉन्स. 8 इलेक्ट्रॉन्स राहिले. परत तिसऱ्याला काय करा? परत 6 द्या, का तर याला पण 2च इलेक्ट्रॉन आहेत, इक्वल शेअरिंग केलेले 2च इलेक्ट्रॉन आहेत. परत मग आपण काय केले? नेहमीप्रमाणे या 2 ऍटम प्रमाणे याला पण 6 इलेक्ट्रॉन दिले. आता काउंट करा, 2 + 2 + 2 प्लस हे बॉन्डिंग मधले 2, हे 6 असतील नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. हे काय आहेत? नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. आणि हे 2 काय आहेत? बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. मग हे 6 + 2 ऑक्टेट कंप्लीट झालं, म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट झालं, याचं ऑक्टेट कंप्लीट झालं, याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं. हे 6 इलेक्ट्रॉन पण आपण काय केले? मायनस केले. आपल्याकडे काय शिल्लक राहतंय? 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन्स रिमेनिंग आहेत आपल्याकडे. आता पहा, सेंटरचा ऍटम राहिलेला आहे मेन, सेंटरचा ऍटम काउंट करा.
2+2+2 सेंट्रल नायट्रोजन ऍटम मध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ह्याला काय ऑक्टेट कंप्लीट करायला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे आपण काय केलं, हे 2 इलेक्ट्रॉन आपण काय केले, नायट्रोजनला दिले. तर हे 2 इलेक्ट्रॉन आपण नायट्रोजनला दिले, तर याचंही काय झालं, ऑक्टेट कंप्लीट झालं. मग हे स्ट्रक्चर आपण असं ड्रॉ करू शकतो, नायट्रोजन, त्याच्यावरती लोन पेअर, सिंगल बॉन्डने 3 काय असतात, 3 फ्लोरीन ऍटम तिथं कनेक्ट झालेले असतात, अटॅच झालेले असतात, आणि प्रत्येक फ्लोरीन वरती आपण काय दाखवणार, 6 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. इट मीन्स 3 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. 3 lone pairs of electrons. This is the structure of NF3. Draw this structure. This is called as Lewis dot structure. This is called as Lewis dot structure. And tell me if it is done. Done, sir. Good. गौरंगी झालं का? Okay. Take a next example, ozone. O3 is the formula of ozone gas. Here 3 atoms are of the same element, oxygen. Atomic number of oxygen is 8. Electronic configuration 1s2, 2s2, 2p4. 2 plus 2 plus 4, 8 electrons. Okay. Outer orbit मधले इलेक्ट्रॉन किती, 2 plus 4, 6. 6 electrons outer orbit मध्ये. मग 6 into 3, 6 into 3 किती इलेक्ट्रॉन आहेत आपल्याकडे, 18 इलेक्ट्रॉन्स. टोटल 18 इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तिन्ही सेम असल्यामुळं, तिन्ही ऍटम्स सेम असल्यामुळं आपण काय करणार, इक्वली त्याला काय करणार, आपण इक्वली ड्रॉ करणार. आता ऍक्च्युली हे तुम्ही सरळ स्ट्रेट लाईन मध्ये पण 3 ऑक्सिजनचे ऍटम दाखवू शकला असता, पण आपल्याला माहित आहे की याचं स्ट्रक्चर स्ट्रेट लाईन नसतं. सर आवाज कट झाला. साठी Sir, video is paused. ओके, वेट. इट इज क्लिअर? Yes, sir. ओके, नेटवर्क इश्यू अधूनमधून आला तर सांगत चला. मला काय सांगितलं मी, तुम्ही स्ट्रेट लाईन मध्ये पण लिहू शकता हे, पण आपल्याला माहित आहे की याचं स्ट्रक्चर हे अँग्युलर स्ट्रक्चर आहे, व्ही शेप्ड स्ट्रक्चर आहे किंवा इन्व्हर्टेड व्ही शेप्ड स्ट्रक्चर आहे. त्यामुळे आपण काय करतो, याला ड्रॉ करतोय. तुम्ही स्ट्रेट लाईनने जरी ड्रॉ केलं तरी काही फरक पडत नाही, का तर आपण इथं जॉमेट्री विचारात घेत नाहीये जास्त करून. ओके, 18 इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत. दुसरी स्केलेटल लिहून झालं. स्केलेटल म्हणजे एखाद्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये जसं बोनचं स्केलेटल असतं, तसं हे आपल्या काय आहे, मॉलिक्युलचं स्केलेटल आहे. स्केलेटल लिहून झाल्यानंतर प्रत्येक ऍटम मध्ये आपण काय दाखवणार, मिनिमम सिंगल बॉन्ड तरी दाखवणार. मिनिमम सिंगल बॉन्ड दाखवला आपण. आता इथं आपण जे 2 सिंगल बॉन्ड दाखवले आहेत त्याच्यामध्ये आपले किती इलेक्ट्रॉन गेलेले आहेत, 2 plus 2 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. हे पटकन मायनस करायचे, नाहीतर हे इलेक्ट्रॉन मायनस करायचे राहून जातात आणि आपण एक्स्ट्राचे 4 इलेक्ट्रॉन ह्या मॉलिक्युलच्या स्ट्रक्चर मध्ये ऍड करून बसतो. ओके, मग हे 4 जर मायनस केले, 14 इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे काय आहेत, अवेलेबल आहेत. ओके, आता या इलेक्ट्रॉनला घेऊन आपण काय करणार आहोत, प्रत्येकाचं ऑक्टेट कंप्लीट करणार आहोत. काय करणार आहोत, ऑक्टेट कंप्लीट करणार आहोत. ओके, स्टार्ट करूयात आपण. 14 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन्स भेटले, याला बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. सो 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन दिले आपण याला. ठीक आहे, 6 इलेक्ट्रॉन दिले, ते मायनस करा. 6 इलेक्ट्रॉन मायनस करा, आपल्याकडे राहिले 8 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, परत याला कितीची गरज आहे पहा, याला कितीची गरज आहे, हु विल टेल मी. मिडल ऑक्सिजन जो आहे, याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 4. कीर्ती, प्रथमेश, ओके गुड. 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे, का तर इकडे एक बॉन्ड आहे, इकडे एक बॉन्ड आहे. हे 2 बॉन्डेड इलेक्ट्रॉन, हे 2 बॉन्डेड इलेक्ट्रॉन, 4 झाले. फक्त 4 ची गरज आहे. हे 4 इलेक्ट्रॉन आपण याला काय केले, दिले. ओके, सो -4 इलेक्ट्रॉन. किती राहिले, 4 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले आपल्याकडे. मग हे 4 इलेक्ट्रॉन याला द्या, 4 इलेक्ट्रॉन याला द्या, आणि पहा या 3rd नंबरच्या ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट होतंय का.
होतंय का? याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे, याचं कम्प्लीट आहे, याचं होतंय का? नाही. नाही होत. 2 + 2 + 2 6च झाले. म्हणजे कितीची गरज आहे? कितीची Two गरज आहे? electrons. 1 2. pair मग of अशा वेळी काय करणार? अशा वेळी काय करणार? याचा शेजारी की ज्याचा ऑक्टेट कम्प्लीट आहे, याने जर 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर बॉन्ड म्हणून प्लेस केली, तर ही इथं असली काय किंवा इथं असली काय, याच्या ऑक्टेट किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये आपण काउंट करणार आहे. याच्या अराउंड असली पाहिजे कुठेतरी. आयदर नॉन बॉन्डेड ऑर बॉन्डेड. बॉन्डेड असेल किंवा नॉन बॉन्डेड असेल. ओके, तरी आपण ते काउंट करणार आहे. त्यामुळे याला काही फारसा फरक पडत नाहीये याचा. ठीक आहे. मग हा याची लोन पेअर प्लेस करतो. हा काय करतो? याची लोन पेअर प्लेस करतो. याने जर लोन पेअर प्लेस केली बॉन्डिंग साठी, तर बॉन्ड सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डचं कन्व्हर्जन हे डबल कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये होतंय. डबल कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये कन्व्हर्जन होतंय. इथली एक लोन पेअर कमी करायची, एकच ठेवायची आणि आता काउंट करा. आता काउंट करू शकताय तुम्ही. याचंही ऑक्टेट कम्प्लीट आहे. 2 + 2 4 + 2 + 2 8. ओके, याचं काउंट करा. मिडल हे 6 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आणि हे 2 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. इथं 6 नॉन बॉन्डिंग आणि 2 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. इथं प्रत्येक ऍटमचं काय होतंय? प्रत्येक ऍटमचं काय होतंय? ऑक्टेट कम्प्लीट होतंय. प्रत्येक ऍटमचं काय होतंय? ऑक्टेट कम्प्लीट होतंय. इट इज क्लिअर? एव्हरीवन रिप्लाय मी. Yes, sir. Yes, sir. Okay. Have you taken this? Take this. Draw the structure. लेविस स्ट्रक्चर ड्रॉ करा. असा क्वेश्चन तुम्हाला थिओरिटिकली येऊ शकतो आणि एमसीक्यू ला तुम्हाला जर ऑप्शन मध्ये स्ट्रक्चर दिले तर विचारलं जाऊ शकतो विच इज द करेक्ट लेविस स्ट्रक्चर. लेविस डॉट स्ट्रक्चर. सिलेबस आपला खूप पेंडिंगला आहे. बरेचसे लेक्चर आधीमध्ये मिस झालेले आहेत आपले. एक्स्ट्रा लेक्चर घेऊ शकतो का आपण? व्हॉट इज युअर ओपिनियन एव्हरीवन? येस सर. कधी घेऊ शकतो ऐश्वर्या? एक्स्ट्रा लेक्चर टू रन अवर सिलेबस. जेवढं फास्ट आता आपण जाणार आहे, सिलेबस इझी आहे, सिलेबस हार्ड नाहीये. जेवढा आपल्याला जास्त टाइम स्पेंड करता येईल तेवढा टाइम आपण स्पेंड करणार. आपल्याला काय करायचं आहे? क्विकली आपल्याला 11th कम्प्लीट करून 12th कडे जायचं आहे. मग ते मार्चच्या एंडिंगला जातं, एप्रिलच्या एंडिंगला जातं की आणखी त्याच्या पुढे जातं, हे आपल्या लेक्चरच्या कन्सिस्टन्सीवरती डिपेंड आहे. सॅटर्डे संडे कोणता टाइम तुम्हाला पॉसिबल आहे? सॅटर्डेला तर टेस्ट असते. संडेला पॉसिबल आहे का? असंही तुमचं बायोचं वगैरे एमसीक्यू डिस्कशन वगैरे होत असतं संडेला. Yes, बरोबर sir. ना? संडेला सकाळच्या टाइमला घ्या ना. चालेल ना. मला टाइम सांगा तसा कन्व्हिनियंट जो सगळ्यांसाठी कन्व्हिनियंट असेल. सगळ्यांसाठी कन्व्हिनियंट असेल असा टाइम सांगा मला. 9 to 10. येस, 9 to 10, 10 to 11. बायोचं कधी असतं? बायोचं एमसीक्यू डिस्कशनचं टायमिंग Bio 11 ला 11. असतं ना. 11 to 12:30. 11 ला असतं. 10 to 11 घेऊ शकतो का आपण? Yes, sir. होतं सर. चालेल. येस सर. 10 to 11 म्हणजे तुम्हाला 2 लेक्चर सलग होतील. काही प्रॉब्लेम नाही ना? No, sir. ठीक आहे. या संडेला आपण ट्राय करूयात. ओके, सर बायोचा हा फिक्स टाइम आहे का? ठीक आहे. या संडेला फिक्स तर नाही म्हणता येत, पण प्रोबेबली सागर सरांचे जसे लेक्चर असतील तसे ते त्यांचं लेक्चर ऍडजस्ट करतात. तशी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर आपण कन्सल्ट करूयात, एकदा विचारूयात सरांना, जर त्याच टायमिंग मध्ये घेत असेल. मोस्ट ऑफ द टाइम जे मी पाहिलेलं आहे ते 11 to 12:30 पर्यंत होतं. बरोबर ना? Yes, sir. 11 to 1 11 to o'clock. 12:30. मग आपण काय, ठीक आहे, त्याच्यानंतर काय असेल 11 to 1. मग आपण काय करूयात? 10 to 11 घेऊयात. म्हणजे जेणेकरून तुम्हाला 2 लेक्चर सलग होऊन जातील. आणि ओके सर. टेस्टचं लक्षात आहे का? आपण 30 MCQ ची परत रिपीट टेस्ट करतोय सेम त्याच टॉपिक वरती. पहिला आणि दुसरा चॅप्टर की तुम्ही त्याचा स्टडी ऑलरेडी केलेला आहे. आणखी थोडा स्टडी करा आणि तुम्हाला एक आयडिया येऊन गेलेली आहे की प्रॉब्लेम कसे येतात आणि प्रॉब्लेम टॅकल कसे करायचे आहेत. त्याचे सोल्युशन्स पण भेटलेले आहेत तुम्हाला. जर गरज असेल तर आपण या MCQ वरती परत एखादं लेक्चर घेऊन सगळ्याचे सोल्युशन देऊयात आपण, की कसे सॉल्व्ह करायचे. का तर जे जनरली 1 किंवा 2 लाईन मध्ये सोल्युशन दिले जातं त्याने आयडिया क्लिअर होत नाही आपली, कसं सॉल्व्ह केला पाहिजे. ठीक आहे, आपण बोर्डवरती एक्सप्लेन करूया टेस्ट झाल्यानंतर. ओके, Yes, sir. Yes, sir. ट्राय करूयात आपण एक्स्ट्रा लेक्चर घेण्याचा. आणि टेस्ट संडेला मी असाइन करतो टेस्ट, तशी तुम्हाला मेसेज येईल तुम्हाला ग्रुपवरती तसं. ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट गिव्ह द हेडिंग फॉर्मल चार्ज. आणखी एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, राईट डाऊन. फॉर्मल चार्ज हे झालं लेविस डॉट स्ट्रक्चर. जे आपण लेविस डॉट स्ट्रक्चर जे आपण
ऑक्टेट रूल कंप्लीट करून, लेविस ऑक्टेट रूल कंप्लीट करून स्टेबल ऍटम त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी आपण यूज करत होतो. ओके, पण कधी कधी काय होतं, फॉर्मल चार्ज ही कन्सेप्ट कशासाठी आली आहे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. तर फॉर्मल चार्ज ही कन्सेप्ट कशासाठी आलेली आहे, जर तुम्ही लेविस स्ट्रक्चर जर तुम्ही ड्रॉ केलं तर काही मॉलिक्युलचे स्ट्रक्चर हे डिफरंट तयार होत आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर तयार होत आहेत. मग त्याच्यातलं मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर कोणतं, तर याच्यासाठी फॉर्मल चार्ज ही कन्सेप्ट आलेली आहे. जर समजा एखाद्या मॉलिक्युलचे जर ए बी सी वेगवेगळे 3 स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करू शकत असाल अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्ट. लेविस कन्सेप्ट नुसार जर तुम्ही 3 वेगवेगळे स्ट्रक्चर ड्रॉ केले तर याच्यातलं मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर कोणतं, तर ज्या स्ट्रक्चरवरती टोटल फॉर्मर चार्ज हा मिनिमम आहे त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. चार्ज जितका कमी तितकी स्टॅबिलिटी जास्त असते. तेच मोस्ट स्टेबल काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं, ऍज अ कन्सिडर केलं जातं. फॉर एक्झाम्पल पहा, जर आपण CO2 मायनसचं CO3 मायनसचं स्ट्रक्चर ड्रॉ करतोय, CO3 2 मायनसचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतोय अकॉर्डिंग टू लेविस डॉट स्ट्रक्चर. किती मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल मध्ये किती ऍटम आहेत, कार्बन 1 आहे, 6 ऍटॉमिक नंबर, 1s2 2s2 2p2 आणि आउटर ऑर्बिट मध्ये आहेत 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजन माहित आहे आपल्याला 8 ऍटॉमिक नंबर आहे, 1s2 2s2 2p4 म्हणजे इथं काय आहेत 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. टोटल इलेक्ट्रॉन काउंट करा, 6 into 3 किती 18 प्लस 4 22 प्लस 2 निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, 2 निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गेन केले. हे 2 इलेक्ट्रॉन त्या 2 निगेटिव्ह चार्ज साठी आले. 24 इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे काय आहेत, अवेलेबल आहेत. मग स्केलेटल स्ट्रक्चर ड्रॉ करताना आपण काय करणार, सेंटरला घेणार कार्बन, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह किंवा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणू शकतो. 3 साईडला आपण काय करणार, 3 ऑक्सिजनचे ऍटम त्याच्या इक्वली प्लेस करणार. ओके, हे झालं स्केलेटल. दुसरी स्टेप काय सांगते, मिनिमम सिंगल बॉन्ड असणार आहे याच्यामध्ये, म्हणजे एक सिंगल बॉन्डने त्याला कनेक्ट केलं आपण सिंगल बॉन्डने. ओके, किती इलेक्ट्रॉन गेले, 3 सिंगल बॉन्ड मध्ये 6 इलेक्ट्रॉन गेले. इट मीन्स 18 इलेक्ट्रॉन आपल्याकडे काय राहिलेले आहेत, शिल्लक राहिलेले आहेत. ओके, जर आपण याचं ऑक्टेट कंप्लीट करू तर आपल्याला काय करावं लागेल, 6 इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनला द्यावे लागतील. 6 + 2 याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. याला पण काय करावं लागेल तुम्हाला, 6 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं. यालाही 6 इलेक्ट्रॉन द्या. हे 6 बॉन्डिंग 2 याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं. आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन राहिले, 6 + 6 + 6 18 इलेक्ट्रॉन तर यूज केले. 18 इलेक्ट्रॉन यूज केले, आपले इलेक्ट्रॉन संपले. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तर इथं संपलेले आहेत. याचं ऑक्टेट कंप्लीट आहे, याचं ऑक्टेट कंप्लीट आहे, याचं ऑक्टेट कंप्लीट आहे. राहिला मेन सेंटरचा कार्बन, त्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे का, ऑक्टेट कंप्लीट आहे, नो सर. नाहीये. पहा 1 2 3 बॉन्ड मीन्स 6 इलेक्ट्रॉन, याच्या अराउंड फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेट कंप्लीट नाहीये. मग अशा वेळी कोणता तरी एक ऑक्सिजन ऍटम काय करतो, त्याची लोन पेअर प्लेस करतो ऍज अ डबल बॉन्ड. मग आता हे 2 इलेक्ट्रॉन जे ह्या ऑक्सिजनने शेअर केले आहेत हे ऑक्सिजन मध्येही काउंट होतील, या कार्बन मध्येही काउंट होतील. 1 2 3 4 4 बॉन्ड मीन्स 8 इलेक्ट्रॉन्स. इथं काउंट करा, 4 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आणि 4 बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. याचंही ऑक्टेट कंप्लीट आहे, या दोन्हीचे ऑक्टेट ऑलरेडी कंप्लीट आहे. असं स्ट्रक्चर येऊ शकतं. असं स्ट्रक्चर इथं काय येऊ शकतं किंवा आयदर या ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन शेअर करण्याऐवजी हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन शेअर करेल. थर्ड स्ट्रक्चर तुमचं तयार होणार आहे, या ऑक्सिजनच्या ऐवजी हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन शेअर करेल, याच्याबरोबर हा डबल बॉन्ड तयार करेल. पण जर तुम्ही इथं व्यवस्थित पाहिलं जसं की हे फॅनच्या 3 विंग्ज सारखं आहे, सिलिंग फॅन असतो त्याच्या 3 विंग्स सारखं आहे आणि हे इक्वली प्लेस्ड आहे. मग याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता या ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड तयार केला किंवा या ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड तयार केला किंवा या ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड तयार केला, तर स्ट्रक्चर जे तयार होणार आहे ते जर आपण रोटेट केलं तर आपल्याला तिन्ही स्ट्रक्चर सेमच दिसणार आहेत. का तर हे इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजे याचे जे 3 स्ट्रक्चर बनतायत याच्यामध्ये काहीही फरक नाहीये. पण जर का असे मॉलिक्यूल असतील की ज्याच्यामध्ये हे ऍटम्स वेगळे असतील तर कुणाबरोबर डबल बॉन्ड तयार झालेला आहे याच्यावरून तयार होणारे स्ट्रक्चर पूर्णपणे डिफरंट असतील. मग आपण फॉर्मल चार्ज यूज करणार, तिन्ही स्ट्रक्चर मध्ये कोणत्या ऍटम वरती किती चार्ज आहे आणि टोटल फॉर्मल चार्ज किती आहे हे काउंट करणार. त्याची इंडिव्हिज्युअल जो फॉर्मल चार्ज असतो तो काउंट करणार आणि टोटल चार्ज आपल्याला त्याच्यावरून समजतो आणि मिनिमम चार्ज ज्याच्यावरती आहे ते स्ट्रक्चर मोस्ट करेक्ट स्ट्रक्चर आहे, कारण त्याला स्टॅबिलिटी जास्त आहे.
स्टॅबिलिटी जास्त आहे. मग फॉर्मल चार्ज कसा काउंट करतात? हाऊ टू काउंट द फॉर्मल चार्ज? तर फॉर्मल चार्ज काउंट करण्यासाठी काही फॉर्म्युला आहे पहा. कोणता फॉर्म्युला आहे फॉर्मल चार्ज काउंट करण्यासाठी? सिंपल वेनं जर सांगायचं म्हटलं, फॉर एक्झाम्पल पहा, फॉर्मल चार्ज इज इक्वल टू एखाद्या ऍटमचा, पर्टिक्युलर एखाद्या एक्झाम्पल मध्ये जर आपण एखादा ऍटम घेतोय, फॉर एक्झाम्पल पहा, ओझोनचं स्ट्रक्चर काढलेलं आपण, ओझोनचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं, 3 ऑक्सिजनचे ऍटम होते, बरोबर की नाही? या ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट केलं होतं आपण, याही ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट होतं, आणि याही ऑक्सिजनचं ऑक्टेट काय होतं? कंप्लीट होतं. एका ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड होता, एकामध्ये सिंगल बॉन्ड होता. ठीक आहे, आपण याला नंबरिंग करूयात. हे 3 ऑक्सिजनचेच ऍटम आहेत. याला म्हणूयात फर्स्ट नंबर, याला म्हणूयात सेकंड नंबर, याला म्हणूयात थर्ड नंबर, म्हणजे आपल्याला ऑक्सिजन आयडेंटिफाय होते. ओके, फर्स्ट ऑक्सिजन, सेकंड ऑक्सिजन, थर्ड ऑक्सिजन. आपण फर्स्ट ऑक्सिजनचा जर फॉर्मल चार्ज काय करतोय? काउंट करतोय. ठीक आहे, तर कसा काउंट करणार पहा. या ऑक्सिजन ऍटम मध्ये असणारे टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. पण टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कधी इन अ फ्री ऍटम, हा बॉन्डेड नसताना, बॉन्डिंग मध्ये किंवा मॉलिक्यूल मध्ये नसताना, हा फ्री असताना काउंट करणार. इन अ फ्री ऍटम, फ्री असताना, ऑक्सिजन बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाहीये, तो फ्री आहे असं कन्सिडर करा. त्यावेळी असणारे टोटल इलेक्ट्रॉन्स मायनस टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग स्टेट, total number of electrons in bonding state, किंवा इन द मॉलिक्यूल असंही म्हणू शकतो आपण त्याला, इन द मॉलिक्यूल. ओके, म्हणजेच काय पहा, म्हणजेच काय, ऑक्सिजन कोणताही फ्री ऑक्सिजन आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर 8 आहे, 1s2 2s2 2p4. इट मीन्स त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहे. व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? 6 इलेक्ट्रॉन असणार आहेत. टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6. ओके, आता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग स्टेट. आता लक्षात घ्या, बॉन्डिंग स्टेट मध्ये आपण लेविसची ऑक्टेट जी कन्सेप्ट आहे ती मेजर करत नाहीये. आपण इंडिव्हिज्युअल ह्या ऍटम कडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे काउंट करतोय फॉर्मल चार्ज मध्ये. म्हणजे मी सकाळी सांगितलं होतं, 2 मित्रांनी जर पार्टनरशिप मध्ये बिझनेस केलाय, 50% याची अमाऊंट आहे, 50% जो काही राईट आहे तो त्यात सेकंड दुसऱ्या मित्राचा आहे. पण जर इंडिव्हिज्युअल काउंट केलं तर याच्या वाट्याला 50% असणार आहे. सध्या तुम्ही म्हणू शकताय का हा बिझनेस ऑक्टेट कंप्लीट करणं म्हणजे काय आहे पहा. 2 मित्रांचं एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल घ्या, सेम 2 लाख रुपये लागणार होते बिझनेससाठी, पैसे नव्हते, एका मित्राने 1 लाख दिले, दुसऱ्या मित्राने 1 लाख दिले, 2 लाखाचा स्टार्टअप झाला बिझनेस. पण आता हा मित्र काय म्हणतोय? हा बिझनेस माझा आहे. दुसरा मित्र काय म्हणतोय? हा बिझनेस माझा आहे. बिझनेस पूर्णपणे दोघांचाही आहे. ही झाली ऑक्टेट कन्सेप्ट. ही काय झाली? ऑक्टेट कन्सेप्ट. याला इक्वल शेअरिंग म्हणतो आपण, इक्वल शेअरिंग. पण आता फॉर्मल चार्ज काउंट करताना आपल्याला काय करायचं आहे? बिझनेस ब्रेक झाला, माझा इंडिव्हिज्युअल राईट किती आहे त्याच्यावरती? 50%. त्याचा इंडिव्हिज्युअल राईट किती आहे? 50%. बरोबर की नाही? मग जर इथं तुमची पार्टनरशिप ब्रेक होते तर तुमचा राईट किती वरती आहे? माझा राईट आहे फक्त 50%. ओके, तसं सेम आता इथं पहा, याचा ऑक्टेट कंप्लीट करताना लेविस कन्सेप्ट मध्ये आपण काय कन्सिडर केलं? 2 + 2 + 2 + 2 8 इलेक्ट्रॉन. ओके, आता तसं नाही करायचं. आता काय करायचं पहा, आता काय करायचं, हे 2 इलेक्ट्रॉन आहेत, जर यांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं आपण, इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं तर हा इलेक्ट्रॉनच याच्या वाट्याला येणार आहे, हा इलेक्ट्रॉनच याच्या वाट्याला येणार आहे. बरोबर की चूक? बरोबर ना? हे इलेक्ट्रॉनच याच्या वाट्याला येणार आहेत. इथं जर 4 इलेक्ट्रॉन आहेत तर 2 या ऑक्सिजनच्या साईडला जातील, 2 या ऑक्सिजनच्या साईडला जातील. इथं जर 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक ह्या ऑक्सिजनचा असेल आणि दुसरा कोणाचा असेल? दुसरा असेल या ऑक्सिजनचा. इट इज क्लिअर? मग काउंट करा याचे इलेक्ट्रॉन इंडिव्हिज्युअल किती? 1 2 3 4 5 याचे इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉन किती? सो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ बॉन्डिंग स्टेट 5 इलेक्ट्रॉन. मग 6 - 5 1, आणि हा 1 कसा आहे? पॉझिटिव्ह 1, म्हणजे फॉर्मल चार्ज असेल या ऑक्सिजन वरचा +1. याचे काउंट करा इंडिव्हिज्युअल किती आहेत? इंडिव्हिज्युअल किती आहेत? 1 2 3 4 5 6. ओरिजिनल किती होते? टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, 6 होते. दुसऱ्या ऑक्सिजन साठी पाहतोय आपण, दुसऱ्या ऑक्सिजन साठी 6 मायनस इंडिव्हिज्युअल किती आहेत या बॉन्डिंग स्टेट मध्ये? 1 2 3 4 5 6. 6 - 6 0 चार्ज आहे याच्यावर.
हा न्यूट्रल आहे, 0 चार्ज आहे. याचे काउंट करा इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉन्स किती, इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 7. ओरिजिनल किती होते, ओरिजिनल हे 6च होते प्रत्येकाकडे. फ्री स्टेट मध्ये 6च आहेत. 6 - 7 इट मीन्स -1 हा फॉर्मल चार्ज आहे. आणि इथं तर 0 आहे, +1 -1 हे काय झाले, एकमेकांना न्यूट्रल झाले. म्हणजे याच्यावरती 0 चार्ज आहे, याच्यावरती -1 आहे, याच्यावरती +1 आहे. हा फॉर्मल चार्ज आहे. इट इज क्लिअर, समजले प्रत्येकाला? येस सर. समजले का? ओके. आता बुक मध्ये थोडासा फॉर्म्युला हा मॉडिफाय केलेला आहे पहा. हा फॉर्म्युला बुक मध्ये मॉडिफाय केलेला आहे. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग स्टेट, याचंच मिनिंग काय आहे? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग स्टेट याचंच मिनिंग काय आहे पहा. टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, बरोबर की नाही? टोटल नंबर ऑफ, आता याचे आपण कसे काउंट केले पहा. टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे तर 100% याचेच आहेत, बरोबर की नाही? आणि Yes. जेवढे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत, जेवढे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत, इथं 4 आहेत. काय केले, याच्या हाफ इलेक्ट्रॉन घेतले. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जेवढे टोटल आहेत याच्या हाफ इलेक्ट्रॉन याला काय केले आपण दिले, तर हाफ ऑब्विसली दुसऱ्या ऍटमचे असणार आहेत. हाफ कुणाचे असणार आहेत, दुसऱ्या ऍटमचे. मग आपण असं म्हणू शकतो टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन प्लस टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन प्लस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन टोटल डिवाइडेड बाय 2. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन टोटल डिवाइडेड बाय 2. मग total number of electrons in bonding state, it means total number of non-bonding electrons plus bonding electron च्या half quantity, bonding electrons divided by 2, or you can write 1/2 bonding electrons, 1/2 into bonding electrons. ओके, हे बाइंडिंग इलेक्ट्रॉन्स डिवाइडेड बाय 2. तर हे आहे याचं मिनिंग. ओके, इथं आहे मायनस साइन. म्हणजे जर तुम्ही हे ब्रॅकेट जर काय केलं, ब्रॅकेट सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे, इथं प्लसच्या ऐवजी काय भेटणार आहे, प्लसच्या ऐवजी मायनस इंटू प्लस मायनस भेटणार आहे. इट मीन्स फॉर्मल चार्ज इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन अ फ्री स्टेट मायनस टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे ज्याला आपण लोन पेअर्स म्हणत असतो, ते आहेत नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इन द मॉलिक्यूल मायनस टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवाइडेड बाय 2. टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवाइडेड बाय 2. So this is the formula for the formal charge on individual atom. Write down this. तुम्ही डायरेक्टली एमसीक्यू ला या वेळेने पण काउंट करू शकता. हाफ इलेक्ट्रॉन त्याचे कन्सिडर करायचे, सोपं पडतं. किंवा हेही करा, फॉर्म्युला अकॉर्डिंग टू फॉर्म्युला नॉन बॉन्डेड किंवा लोन पेअर काउंट करा, त्या मायनस करा. जेवढे बॉन्डिंग आहेत त्याच्या हाफ काय करा, त्याच्यातून मायनस करा. तो असेल त्याच्यावरचा फॉर्मल चार्ज. या चार्जला ऑक्सिडेशन स्टेट असंही म्हणू शकतो आपण. सर यस सर, बॉन्डिंग Yes, इलेक्ट्रॉन्स बॉन्ड मध्ये घेतले तर डिवाइडेड बाय 2 ची गरज नाही ना सर? बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जर तुम्ही असं करताय, जर तुम्ही असे काउंट करताय इलेक्ट्रॉन सर्कल करून, त्याच्यामध्ये नॉन बॉन्डिंग पण येतात, बॉन्डिंग पण येतात, तर त्यावेळी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग स्टेट मायनस करू शकता. पण जर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करताय अकॉर्डिंग टू युअर सिलेबस, बुक मधला फॉर्म्युला आहे टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन फ्री स्टेट मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याच्यावरच्या लोन पेअर काउंट करायच्या, मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन टोटल काउंट करायचे. या ऑक्सिजन साठी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 4 आहेत, बरोबर की नाही? इकडे डबल बॉन्ड आहे. या ऑक्सिजन साठी 4 आहेत, डिवायडेड बाय 2. 4 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला लिहिताय. तर बॉन्डिंग इलेक्ट्रॉन टोटल आहेत, हे टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन घेताय, म्हणून 2 ने डिवाइड करायलाच लागेल. ओके, पहा याच फॉर्म्युल्याने आपण काय करूयात, हेच एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. हेच एक्झाम्पल परत एकदा सॉल्व्ह करूयात. तुमच्या लक्षात ना घेता डायरेक्ट 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. येस काय 4 म्हणतोय? 4 इलेक्ट्रॉन्स न घेता 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेतले तर तरी जमेल. ओके, पण तुम्हाला अकॉर्डिंग टू दिस जायला लागेल. मग नॉन बॉन्डिंग पण त्याच्यामध्येच घ्या आणि बॉन्डिंगचे हाफ करून ते पण त्याच्यामध्येच घ्या. ओके, इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉन. पण जर तुम्ही अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला जाताय तर फॉर्म्युला चुकू शकतो. बाइंडिंग इलेक्ट्रॉन टोटल काउंट करा आणि त्याला डिवाइड बाय 2 करा. ओके, पहा आत्ताचं स्ट्रक्चर.
सेम स्ट्रक्चर ओझोन साठीचं. ओके, याला नंबरिंग दिलं होतं आपण, फर्स्ट ऑक्सिजन, सेकंड ऑक्सिजन, थर्ड ऑक्सिजन. यूज करा हा फॉर्म्युला, यूज दिस फॉर्म्युला. फॉर्मल चार्ज इज इक्वल टू, हे चाललंय फर्स्ट नंबरच्या ऑक्सिजन ऍटम साठी. काय सांगितलं आपण, टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन फ्री स्टेट. ऑक्सिजन साठी 6च असतात, कोणताही ऑक्सिजन ऍटम असेल फ्री स्टेट मध्ये घेतोय. मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. कोण आहेत नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन? हे वरचे दोन काय आहेत, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. -2 मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत काउंट करा. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 + 2 + 2 6. 6 डिवायडेड बाय 2, 6 डिवायडेड बाय 2. मग हेच आन्सर तुमचं काय भेटेल, 6 - 2 - 3. 6 - 5 इज इक्वल टू +1. +1 हा फॉर्मल चार्ज कोणावरती झाला, +1 हा फॉर्मल चार्ज या ऑक्सिजन वरती झाला. ठीक आहे, +1 हा चार्ज झाला. सेकंड ऑक्सिजन साठी काउंट करा. सेकंड नंबर ऑक्सिजन काउंट करा. फॉर्मल चार्ज इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन मध्ये 6च असतात, मायनस टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहे तिथं, 2 + 2 4 मायनस टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती झाले याच्यासाठी, किती झाले, 4. 4 डिवायडेड बाय 2 काय बनेल, 6 - 4 - 2. 6 - 6 0. याच्यावरचा फॉर्मल चार्ज काय झाला, 0. ओके, थर्ड नंबर साठी काउंट करा. थर्ड नंबर साठी फॉर्मल चार्ज इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 मायनस टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 6. ओके, मायनस टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहे तिथं, 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय, 6 - 6 - 1 इज इक्वल टू -1. मग -1 हा काय झाला याच्यावरचा चार्ज झाला. मग फॉर्मल चार्ज +1 आहे पहिल्या ऑक्सिजन ऍटम वरती. थर्ड ऑक्सिजन ऍटम वरती आहे -1 हा चार्ज. आणि टोटल मॉलिक्यूल वरती चार्ज किती असेल, टोटल O3 या मॉलिक्यूल वरती चार्ज किती असेल, तर तुम्हाला या सगळ्या चार्जची ऍडिशन करावी लागेल. 0 + 1 - 1 टोटल किती झाला, टोटल 0. तो इथं तुम्हाला दिसतोय. टोटल चार्ज 0 आहे म्हणजे हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. हा काय आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल लक्षात येईल तुमच्या. टेक अ एक्झाम्पल ऑफ कार्बन डायऑक्साइड CO2. ओके, CO2 चे कोणते स्ट्रक्चर्स पॉसिबल आहेत पहा. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन हे एक स्ट्रक्चर आहे. और तुम्ही काय करू शकता पहा, जर समजा या ऑक्सिजनने लोन पेअर इथं प्लेस केली तर काय होणार आहे, या कार्बन वरती एवढे बॉन्ड तर होऊ शक्य नाहीये, कार्बनला फक्त 4च बॉन्ड असतात. ही लोन पेअर ऍज अ बॉन्ड इथं प्लेस केली तर हा बॉन्ड इकडून शिफ्ट होणार आहे या ऑक्सिजन वरती. म्हणजेच काय होणार आहे, या ऑक्सिजन वरती 3 लोन पेअर होतील. इथला बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, सिंगल बॉन्ड झाला. कार्बन इथं डबलच्या ऐवजी ट्रिपल बॉन्ड झाला. आणि या ऑक्सिजन वरती काय झाले आहे, एक लोन पेअर फक्त कमी झालेले आहे. हे एक स्ट्रक्चर असू शकतं. किंवा हे स्ट्रक्चर रिव्हर्स वेन होईल. समजा या ऑक्सिजनने ही लोन पेअर इथं थर्ड किंवा ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करण्यासाठी प्लेस केली तर हा बॉन्ड या ऑक्सिजन वरती दोन इलेक्ट्रॉन म्हणजे लोन पेअर म्हणून जाणार आहे. सो ऑक्सिजन, ट्रिपल बॉन्ड, कार्बन, सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन आणि या ऑक्सिजन वरती आता एक लोन पेअर वाढलेले आहे. देयर आर 3 पॉसिबल स्ट्रक्चर. नेम दिस स्ट्रक्चर्स ॲज A, structure B and structure C. Now we have to calculate total formal charge on each atom. So first consider the structure A. Structure A consider करा. आता इथं नंबरिंग करण्याची आवश्यकता, कार्बनला तर नाहीये, कार्बन वेगळा आयटम आहे. ऑक्सिजनला करूयात. दिस इज फर्स्ट नंबर ऑक्सिजन, दिस इज सेकंड नंबर. लेफ्ट साइडचा फर्स्ट, राईटचा सेकंड. लेफ्टचा फर्स्ट, राईटचा सेकंड नंबर ऑक्सिजन. सर आम्ही पण काढू. येस. ड्रॉ दिस. तुम्हालाच काउंट करायचं आहे. व्हॉट इज अवर फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहून घ्या वरती. फॉर्मल चार्ज इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन फ्री स्टेट मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. फॉर्म्युला लक्षात असावा. ठीक आहे, पहा स्ट्रक्चर ए स्ट्रक्चर साठी पहिल्यांदा काउंट करूयात, ते आपण नंतर काउंटिंग करूयात. ओके,
फॉर्मल चार्ज ऑन कार्बन. कार्बन वरचा फॉर्मल चार्ज आपण काय करतोय, कार्बन वरचा फॉर्मल चार्ज आपण प्रिडिक्ट करतोय. काय असू शकतो फॉर्म्युला, फॉर्मल चार्ज इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. कार्बन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात, कार्बन मध्ये 1s2 2s2 2p2 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स. हा फॉर्मल म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टोटल 4 असतात फ्री स्टेट मध्ये, आणि ऑक्सिजन वरती किती असतात, 6 असतात. ठीक आहे, 4 टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन अ फ्री स्टेट. ओके, नेक्स्ट काय आहे, मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. दिसतायत का इथं नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत का, नाही. नो. नाही आहेत. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन लोन पेअर नाहीत, मग 0 लिहा. मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत टोटल सांगा, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत, 8. किती आहेत, 2 Divided + 2 by + 2 + 2 8. 8 डिवायडेड बाय 2. काय आन्सर भेटलं, काय आन्सर Zero. भेटलं, 0. 4 - 4 0. कार्बन वरचा फॉर्मल चार्ज किती झाला, 0. ओके, सेकंड घ्या, ऑक्सिजन नंबर 1. ऑक्सिजन नंबर 1 मी असं लिहितोय, ऑक्सिजन नंबर 1 O-1. ओके, सांगा फर्स्ट नंबर ऑक्सिजन वरती फॉर्मल चार्ज किती असेल, कसा काउंट करणार, 6. कसा काउंट केला, कसा काउंट केला. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6. टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 मायनस टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत, 4. 4 मायनस टोटल नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 4. 4 डिवायडेड बाय 2. 2. ओके, काय आन्सर भेटतंय, 6 - 4 - 2. 6 - 4 - 2 0. ओके, ऑक्सिजन नंबर सेकंड नंबर ऑक्सिजन वरचा फॉर्मल चार्ज काउंट करा. सेकंड नंबर ऑक्सिजन साठी फॉर्मल चार्ज या ऑक्सिजन साठी सेम. सगळं स्ट्रक्चर यासाठी चाललेलं आहे. काय येईल, सेम येईल. Zero. म्हणजे 6 6 - 4 - 4/2 इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या कोणत्याही ऍटम वरती चार्ज नाहीये. ओके, म्हणजे मिनिमम फॉर्मल चार्ज आहे. म्हणजे या स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी काय असणार आहे, या स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी हायर असणार आहे. याचे चेक करूयात आपण पहिल्यांदा. फॉर स्ट्रक्चर बी कार्बन साठी असणारा फॉर्मल चार्ज सांगा. टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 मायनस नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन तर दिसत नाहीये 0 मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत काउंट करा. बॉन्डिंग 8 इलेक्ट्रॉन किती आहेत, 8 इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. सो 4 - 4 इज इक्वल टू 0. फॉर्मल चार्ज 0 झाला. परत घ्या ऑक्सिजन नंबर 1. ऑक्सिजन नंबर 1 वरती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्री स्टेट मध्ये असतात 6. कोणत्याही ऑक्सिजन साठी नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 3 लोन पेअर मीन्स 6. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. ओके, 6 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन फक्त 2 डिवायडेड बाय 2. 6 - 6 - 1 1. यस. काय येईल, फक्त 1 -1. -1. चार्ज मध्ये या साइनला खूप इम्पॉर्टन्स आहे. सो दिस बिकम्स -1. नाउ टेक ऑक्सिजन नंबर सेकंड. हा ऑक्सिजन. ओके, काउंट. ओके, फ्री स्टेट मध्ये 6च असणार. मायनस नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत, 2. किती आहेत नॉन बॉन्डेड, ओनली 2. ओके, मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती, 6. 6 डिवायडेड बाय 3 अकॉर्डिंग टू फॉर्म्युला इज इक्वल टू, काउंट करा आणि सांगा मला. 1. पॉझिटिव्ह 1. पॉझिटिव्ह 1. 6 - 2 - 3 म्हणजे 6 - 5 + 1 म्हणजे -1 + 1 हे चार्जेस आहेत. या दोन्हीमध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर कोणतं आहे, मोस्ट A. स्टेबल स्ट्रक्चर ज्याच्यावरती मिनिमम चार्ज आहे ते A. मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर आहे. जेवढा जास्त चार्ज सेपरेशन असेल तेवढी स्टॅबिलिटी कमी होते. ओके, थर्ड स्ट्रक्चरचा विचार करा, सी स्ट्रक्चर. ओके, चार्ज फॉर्मल चार्ज ऑन कार्बन ऍटम. कार्बन सर हे ऍटम पण सेमच होणार ना, यस सेमच. सर हे पण सेमच होणार ना, येस तरी सर. पण काहीतरी फरक पडेल. काय फरक पडेल, फक्त ऑक्सिजनचं 1 ला एवढं होणार आहे. हे हा, फक्त काय तेवढंच होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. मग लिहा ड्रॉ करा. कार्बनचं काय असणार आहे, सेम. कार्बनचं काय असणार आहे, 4 - 0 - 8/2 इज इक्वल टू 0. ऑक्सिजन फर्स्ट. आता इथं फर्स्ट ऑक्सिजन ट्रिपल बॉन्ड असणार आहे, इथं फर्स्ट ऑक्सिजन सिंगल बॉन्ड असणार होता. मग त्याचं काय येणार आहे, 6 - 2 - 6/3 इज इक्वल टू +1. ओके, आणि ऑक्सिजन नंबर 2
ऑक्सिजन नंबर 2 6 minus 6 minus 2 One. upon 2 is equal to -1 प्लस 1 च्या ऐवजी -1. मग हे जर दोन्ही स्ट्रक्चर पाहिले तर याच्यामध्ये 0 + 1 -1 0 -1 +1 असं चार्ज सेपरेशन आहे. पण हे जर स्ट्रक्चर तुम्ही विचारात घेताय तर 0 0 0 असा फॉर्मल चार्ज आहे. नो डाऊट की याचा टोटल चार्ज हा 0च होणार आहे. टोटल चार्ज हा 0च होणार आहे टोटल मॉलिक्यूल वरचा. पण जर तुम्ही याचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल ऍटम वरचा मिनिमम चार्ज या स्ट्रक्चरला आहे. सो दिस इज द मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर. दिस इज द मोस्ट करेक्ट स्ट्रक्चर. ओके, हॅव यू टेकन दिस? Yes, sir. Yes, sir. Okay, so you can write, so possible structure with lowest energy, you can write below this, write down below this. So possible structure with lowest energy. Possible structure with lowest energy will be structure A. स्ट्रक्चर ए हे काय असणार आहे? पॉसिबल स्ट्रक्चर असणार आहे. सर ते O3 चं जे तुम्ही दाखवलं ना यस सर, त्याच्यात एक डाऊट होता की सर 3 ऑक्सिजन आहेत ना यस, सर, त्यांना तिघांना एक एक सिंगल बॉन्ड दिला तर तसा पण तो स्ट्रक्चर बनू शकतो ना? तिघांना स्ट्रक्चर बनू शकतं पण तो सायक्लिक कंपाऊंड होईल. तो सायक्लिक कंपाऊंड होतो आणि तो कंपाऊंड स्टेबल नाहीये, त्यामुळे तो कंपाऊंड एक्झिस्ट करत नाहीये. म्हणजे compound बनणारच नाही का कधी? बनणारच नाही. तो सायक्लिक कंपाऊंड बनतात पण अदर ॲटम्सचे बनतात. कार्बनचं Okay, sir. सायक्लिक कंपाऊंड इझिली पॉसिबल आहे. कार्बनचं आपण बेन्झिन स्ट्रक्चर काढतो तर याच्यामध्ये क्लोज स्ट्रक्चर भेटतं आपल्याला, बरोबर की नाही? हेक्सागोनल. कार्बनचे बरेचसे कंपाऊंड आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, CH2 Benzene. CH2 हे ट्रँग्युलर स्ट्रक्चर असं पण बनतं. ओके, याला सायक्लोप्रोपेन म्हणतात. याला काय म्हणतात? सायक्लो क्लोज्ड स्ट्रक्चर, सायक्लिक स्ट्रक्चर. ओके, सायकल मध्ये आहे म्हणून आपण याला सायक्लो म्हणतो. 1 2 3 कार्बन ऍटम असणारा पॅरेंट अल्केन असतो प्रोपेन, म्हणून याला सायक्लोप्रोपेन म्हणतात. याला काय? सायक्लोप्रोपेन मध्ये पॉसिबल आहे. पण ऑक्सिजन हा मोस्ट, ऑक्सिजन जर तुम्ही कन्सिडर केलं फ्लोरीन नंतर पिरियोडिक टेबल मध्ये हे काय आहेत? मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. मोस्ट निगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच बॉन्डिंग इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करण्याची पाहिजे आहे. आणि हे जे शिकतोय आपण, ते शिकतोय ते हिस्ट्रीमध्ये काय केमिकल बॉन्डिंग कसं कसं डेव्हलप झालेलं आहे हे शिकतोय. ओके, सर, आवाज ब्रेक होतोय. येस Yes, येस, sir. लेविस डॉट स्ट्रक्चर जे आहे, लेविस डॉट स्ट्रक्चर जे आहे ते लेविस डॉट आउटडेटेड का झालं? तर याच्यामध्ये या लिमिटेशन्स होत्या. कोणत्याही कंपाऊंडची स्टेबिलिटी किंवा स्ट्रक्चर किंवा त्याला आपण म्हणू शकतो जॉमेट्री, ह्या कोणत्याही गोष्टीचा विचार केला गेला नाही. कशामध्ये? किंवा एनर्जी, कोणत्याही कंपाऊंडची एनर्जी, प्रत्येक मॉलिक्यूलची एनर्जी वेगळी असते. तर यापैकी कोणत्याही गोष्टीचा लेविसने विचार केला नाही. These things are not considered by the Lewis octet rule. That's why this is the limitation of Lewis octet rule. That's why Lewis octet rule is outdated afterwards. Okay, म्हणजे लेविस ऑक्टेट रूल मागे पडण्याची हीच कारणं आहेत, हेच लिमिटेशन्स आहेत की कंपाऊंडची स्टॅबिलिटी, कंपाऊंडचं स्ट्रक्चर, कंपाऊंडची जॉमेट्री किंवा वेगवेगळ्या मॉलिक्यूलच्या असणाऱ्या वेगवेगळ्या एनर्जीज, याच्यावरती कोणतीही कमेंट या टोटल ऑक्टेट रूल मध्ये नाहीये. त्यांनी फक्त एकच केलं, नोबेल गॅस जे निऑन, आर्गॉन, झेनॉन, रेडॉन किंवा क्रिप्टॉन हे जे गॅसेस आहेत याच्यासारखं ऑक्टेट कंप्लीट झालं म्हणजे तो ऍटम किंवा तो मॉलिक्यूल काय झाला? स्टेबल झाला. हे काही आपल्याला याच्यासाठी पण एक्सेप्शनल केसेस भेटतील की ज्याच्यामध्ये ऑक्टेट तर कंप्लीट नाहीये, ऍटमचं ऑक्टेट तर कंप्लीट नाहीये पण मॉलिक्यूल स्टेबल आहे. हे लिमिटेशन्स आहे, हा ड्रॉबॅक आहे. हे लेविस ऑक्टेट रूल मधल्या त्रुटी आहेत. याच्यानंतर काही मॉडर्न थिअरीज डेव्हलप झाल्या, त्याच्यामध्ये FESCPR थिअरी असेल, त्याच्यामध्ये FBT असेल, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, MOT असेल, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. तर या सगळ्या थिअरी आपल्याला 1 by 1 शिकायच्या आहेत. म्हणजे तुम्ही आपण पाहिलं
स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये आपण पाहत होतो. स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये पहिल्यांदा कोणतं मॉडेल पाहिलं आपण? जे थॉम्सन्स मॉडेल पाहिलं. जे थॉम्सन्स मॉडेल काय झालं? आउटडेटेड झालं. रुदरफोर्ड्स मॉडेल आलं, ते त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स होतं. नंतर जशी डेव्हलपमेंट होत गेली सायन्स मध्ये, रुदरफोर्ड्स मॉडेल पण काय झालं? आउटडेटेड झालं. रुदरफोर्ड्स मॉडेल नंतर कोणतं मॉडेल बोर आलं? मॉडेल. बोर्स मॉडेल मॉडेल. आलं. फोर्स मॉडेल आलं. फोर्स मॉडेल परत आउटडेटेड झालं का तर सायन्स मध्ये परत डेव्हलपमेंट झाली. त्याच्यानंतर Quantum कोणतं physics. आलं? क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ऍटम, जे आपण आता युज करतोय. आणखी काही वर्षानंतर हे मॉडेल पण आउटडेटेड होईल जर सायन्स मध्ये आणखी डेव्हलपमेंट झाली आणि आपल्याला आणखी एखादं नवीन मॉडेल पाहायला भेटेल ऍटमचं. का तर ऍटम, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्याच्यामध्ये असणारे कॉर्क्स, या गोष्टी आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. फक्त एक्सपेरिमेंटली आपण काय करू शकतो? काहीतरी एक्सपेरिमेंट रन करून ह्या गोष्टी एक्झिस्ट करतात असं आपण प्रेडिक्शन देऊ शकतो. असं आपण काय करू शकतो? प्रिडिक्शन देऊ शकतो. हा रिसर्च आहे. या गोष्टी ज्यावेळी या युनिव्हर्सचे पूर्ण काय झालंय, युनिव्हर्सचे बर्थ झालेलं आहे किंवा युनिव्हर्स तयार झालेलं आहे आपलं, त्यावेळेपासून ऍटम आहे, त्यावेळेपासून इलेक्ट्रॉन तसाच फिरतोय, तो जसा फिरतोय आज पण. येते का लक्षात? ऍटम्स मध्ये इलेक्ट्रॉन त्यावेळी जसा फिरतोय तसाच आज पण फिरतोय. मिलियन्स ऑफ ट्रिलियन्स ऑफ इयर्स झालेले आहेत त्याला. आपण समजून घेतोय ते. आपण त्याला समजून घेतोय. आपण जर पाहिलं असेल तुम्ही 8-9 स्टँडर्ड मध्ये आपला इलेक्ट्रॉन सरळ फिरायचा, बरोबर की नाही? 2 डायमेन्शन मध्ये फिरायचा. sir. आता 11-12 मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय कळतं? इलेक्ट्रॉन हा 3 3 dimensional. डायमेन्शन फिरू शकतो. तो असाही फिरू शकतो, असाही फिरू शकतो. जसा आपल्या मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीचा लोगो आहे ग्रुपचा, तसा फिरू शकतो कोणत्याही डायरेक्शनने. पाहिला का लोगो? येस सर. तसा फिरू शकतो कोणत्याही डिरेक्शन. ओके. पण नंतर आणखी आपल्याला डेव्हलपमेंट झाल्यानंतर कळणार आहे की इलेक्ट्रॉन हा कुठेतरी एका फिक्स अशा 3 डायमेन्शनल एरियामध्ये सापडतोय अराउंड द न्यूक्लियस, आणि त्याला आपण काय म्हणतोय? ऑर्बिटल म्हणतोय. त्याला काय म्हणतोय आपण? ऑर्बिटल. प्रत्येक ऑर्बिटलचे शेप वेगळे आहेत. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर त्याच्या साईज वेगळ्या आहेत. अकॉर्डिंग टू ऑर्बिटल एनर्जी त्याच्या एनर्जीज पण, अकॉर्डिंग टू अफोगो डायग्राम त्याच्या एनर्जीज पण वेगळ्या आहेत. हे आपल्याला नंतर समजतंय. आर यू गेटिंग दिस? तर मग 9th मध्ये चुकीचं शिकवलं का? चुकीचं नाही शिकवलं. बाय स्टेप आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती को सेंट्रल एज्युकेशन सिस्टीम आहे. को सेंट्रल सर्कल झालंय का मॅथ्स मध्ये? को सेंट्रल सर्कल्स, असे सर्कल्स की ज्याचं सेंटर सेम आहे, ही आपली एज्युकेशन सिस्टीम आहे. पहिल्यांदा तुम्हाला 9th मध्ये जर ऑर्बिटल शिकवलं असतं, तुम्ही 9th मधून शाळा सोडून दिली असती. मग जशी जशी डेव्हलपमेंट होत गेली आहे, जशा जशा थिंग्स आपल्याला कळत गेलेल्या आहेत, त्या वेळेनं आपण स्टेप बाय स्टेप डेप्थ मध्ये जातोय. ॲटॉमिक स्ट्रक्चर हा चॅप्टर तुम्ही 9th मध्ये शिकू शकता, 10th मध्ये, 11th-12th, BSc, MSc, रिसर्च, PhD, पोस्ट डॉक्टरल स्टडी, अगदी तुम्ही मरेपर्यंत जरी शिकला तरी त्याच्यातलं रिसर्च काही संपणार नाहीये. फक्त तिथं काय होणार आहे? नाव तेच राहणार आहे, डेप्थ वाढत जाणार आहे. मग इथं काय होतोय? आपण जास्तीत जास्त डेप्थ मध्ये जातोय. पहिल्यांदा आपण मोठ्या मोठ्या गोष्टी शिकतो. पहिल्यांदा ऍटम शिकतो, त्याच्यानंतर त्यात इलेक्ट्रॉन आहे हे शिकतो. आता सध्या तुम्ही प्रोटॉन न्यूट्रॉन शिकताय. थोड्या दिवसानंतर तुम्हाला कळेल की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये पण कॉर्क्स असतात. काही अप कॉर्क्स असतात, काही डाऊन कॉर्क्स असतात. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण जसं आपलं वय वाढतं तसे आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी पण वाढलेली असते. अकॉर्डिंग टू दॅट आपला सिलेबस डिझाईन केलेला असतो. तुम्हाला Yes, जर sir. 9th मध्ये किंवा 7th मध्ये डायरेक्टच ऑर्बिटल शिकवायला सांगितलं आणि हे 1:2, 2:6 सांगितलं का 10th मध्ये तुम्ही ऍडमिशन फॉर्मच भरणार नाही, डायरेक्ट घरी. बरोबर की नाही? येस सर. ओके. सर आलेले आहेत. ठीक आहे. सरांकडे हँड ओव्हर करतोय मी. सो विल सी इन द कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. हॅव अ नाईस डे एव्हरीवन. अमित सर. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर. ओके. थँक्यू एव्हरीवन. काय सर? अमित सर. हा सर. चालेल का मी लिव्ह तरी? हो चालतंय.